आज आपण बनवणार आहोत फ्राईड चिकन अँड राईस. गॅस चालू करून आपण नॉनस्टिकी पॅन ठेवूया गॅसवरती. थोडंसं तेल टाकूया. तेल थोडं गरम होऊ द्या चांगल्यापैकी. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जो कांदा कापला होता, चॉप कांदा बारीक बारीक, तो टाकूया. कांदा टाकलेला आहे. कांद्याला थोडा कलर आला पाहिजे, थोडा मस्तपैकी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला कलर आल्यावरती टोमॅटो आणि चिल्ली म्हणजे मिरची चॉप करून टाकायची आहे. मस्तपैकी त्याला मिक्स करायचं आहे. चांगला गोल्डन कलर आला पाहिजे, त्याला पूर्णपणे मिक्स करायचे आहे व्यवस्थित. छानपैकी मिक्स करून त्यावरती थोडंसं त्याच्यामध्ये हळदी टाकणार आहोत. हळदी टाकल्यावरती ज्यामध्ये टाकूया आपण गरम मसाला, जो मार्केटमध्ये भेटतो 5 रुपयाला. नॉर्मली आपलं घरी जे सामान असतं तेच आपण टाकतोय. हा बघा गरम मसाला. थोडंसं पाणी टाकूया. तर तो मसाला शिजला पाहिजे मसाला. आणि आपली जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती थोडी पण जरा सॉफ्टच शिजली पाहिजे, जरा थोडीशी. थोडं खायला कसं चविष्ट वाटते. थोडं ग्रेव्ही टाईप खायला पाहिजे, बरं वाटतं जरा. आपण जो चिकन केला होता, तो फ्राय चिकन आपण टाकूया. आपण त्याचा व्हिडिओ नाही बनवला आहे, तर मी पहिलंच त्याला बनवून ठेवलं होतं फ्राईड चिकन. आपला पुलाव झालेला आहे रेडी मस्तपैकी. तुम्ही असा प्रयोग करू शकता घरी, मस्त गरमागरम. धन्यवाद.